हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा एखाद्या ग्रीडमध्ये स्क्वेअर्स किती आहेत हे काउंट करायचं. जेव्हा आपल्याला अशी एखादी छोटी ग्रीड दिलेली असते, फॉर एक्झाम्पल हे 2x2ची जर ग्रीड आपण पाहिली तर ह्याच्यातले आपण नंबर ऑफ स्क्वेअर्स मॅन्युअली काउंट करू शकतो. कसं, आता ह्याच्यात 1x1चे किती ग्रीड आहेत बघा, 1 2 3 4. आता 2x2चा ग्रीड किती आहे, ह्याच्यात एकच आहे, म्हणजे 1x1चे हे झाले 4 आणि 2x2चा हा झाला 1, म्हणजे टोटल याच्यात किती आहेत, 5 आहेत. पण जेव्हा अशी क्लिष्ट डायग्राम येते 3x3, 4x4, 5x5, 6x6, मग अशा वेळेला काउंटिंग करणं कसं कठीण होऊन जातं. आता ह्या 3x3मध्ये हे 1x1चे तर 3 त्रिक 9 आहेत, 1x1चे किती आहेत, 9. आता 2x2चे व्हिज्युअलाइज करा बघा. आता हे 2x2चा हा 1, हा 2, हा 3, हा 4. तर 2x2चे किती आहेत मित्रांनो, 4. आणि 3x3चे म्हणजे हे पूर्ण एक, हा पण काय आहे, एक स्क्वेअरच आहे. तर 3x3चे किती आहेत, 1. तर ह्याच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. आता त्याच्यासाठी आता ह्या तिन्हीची बेरीज केल्यानंतर आपल्याला ह्याचे नंबर ऑफ स्क्वेअर्स भेटणार. 9 1 10 4 14 14. पण त्याच्यासाठी एक सोपी चांगली ट्रिक तुम्हाला मी सांगतो. आता बघा, याच्यामध्ये किती बाय कितीची ग्रीड आहे, 3x3ची ग्रीड आहे, 3x3ची ग्रीड आहे. तर याच्यासाठी सिंपल काय करायचं, हे हायेस्ट किती आहे, 3 आहे ना, तर 1 पासून 3 पर्यंतच्या स्क्वेअर्सची ॲडिशन करायची. 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर. ओके, 1चा स्क्वेअर किती येतो, 1, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9. या सगळ्यांची बेरीज 9 1 10 4 14 झालं. आता ह्याला अजून अधिक सोप्या पद्धतीनं मी सांगतो की जेणेकरून आपण कुठल्याही ग्रीडसाठी याला वापरता येतं. हा ग्रीड किती बाय कितीचा होता, 3x3चा. तर 3x3ला मल्टिप्लाय करून घ्या. 3 × 3 किती येणार, 9. मग आता काय करायचं, ह्याच्यातून 1ने कमी करायचं, ह्याच्यातून पण 1ने कमी करायचं आणि त्याला मल्टिप्लाय करायचं. 3 मधून 1 मायनस केल्यावर किती उरणार, 2 × 2 किती येणार, म्हणजे हे 4. आता परत 1 1 मायनस करा, 1 × 1. आता या सगळ्यांची ॲडिशन करा, 9 + 1 10 + 4 14. आता अजून एक एक्झाम्पल बघूया आपण अशाच पद्धतीचं, म्हणजे आपल्याला हे अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून जाईल. 3x3ची ग्रीड झाली. आता सगळ्यात आवडती ग्रीड आपली 4x4ची घेऊया. ह्याच्यातले नंबर ऑफ स्क्वेअर्स काउंट करूयात. 4x4ची ग्रीड आहे. ग्रीड कितीची आहे बघा, 1 2 3 4. असे बॉक्स किती आहेत, 4. असे बॉक्स किती आहेत, 1 2 3 4. म्हणजे ही ग्रीड किती आहे, 4x4. मग पहिला गुणाकार कुणाचा करणार, मल्टिप्लिकेशन 4 × 4. किती झाले, 4 4 जा 16. मग ह्याच्यातून 1 मायनस, याच्यातून पण 1 मायनस. किती झाले, 4 - 1 3 × 3, म्हणजे हे होणार 9. मग परत ह्याच्यातून 1 मायनस, ह्याच्यातून 1 मायनस, काय होणार, 2 × 2. परत याच्यातून 1 मायनस, याच्यातून 1 मायनस, 1 × 1. आता या सगळ्यांची ॲडिशन करा. 4 1 5, 5 + 9 14 + 6 20, रिमाइंडर 2, 2 + 1 3. किती बॉक्सेस आले, म्हणजे 30. बॉक्सेस किती आले मित्रांनो, मग 30. आता बघा, आता जी आपण फिगर बघितली होती, 2 2 3 ज्याही पाहिल्या होत्या, त्याच्यामध्ये कसं होतं, सगळं सिमेट्रिक ग्रीड होती ती. म्हणजे 2x2 किंवा 3x3 किंवा 4x4. आता जर समजा अनसिमेट्रिकल ग्रीड आली, फॉर एक्झाम्पल आता इथं बघा 1 2 3 4 किती बॉक्स आहेत, 4. आणि वर्टिकल किती बॉक्स आहेत, 1 2 3. म्हणजे हॉरिझॉन्टल बॉक्स आहेत 4, वर्टिकल बॉक्स आहेत 3. म्हणजे हा ग्रीड किती बाय कितीचा झाला, 4x3चा. मग काय घाबरायचं नाही. पहिल्यांदा काय करणार, 4 × 3 किती येणार, याचं मल्टिप्लिकेशन 12.
आता 4 मधून 1 मायनस करा, 3 मधून 1 मायनस करा. 3 इकडे येणार, 3 मधून 1 गेले 2, 3 2 जा 6. परत 1 1 मायनस करा. 3 मायनस 1 2, 2 मायनस 1 1. किती येणार याचं प्रोडक्ट 2. आता इथं ज्या क्षणी आपल्याला 1 येईल तिथे आपल्याला थांबून जायचं आहे, कारण 1 मधून 1 मायनस केल्यावर 0 येते आणि 0 कशालाही मल्टिप्लाय केले की उत्तर काय येणार 0च. म्हणून ह्याची ॲडिशन काय येणार 12 6 18 आणि 2 20. म्हणजे या 4/3च्या ग्रीडमध्ये स्क्वेअर्स किती आहे 20. ओके मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला आता हे स्क्वेअर्स कसं काढायचं नक्की कळलं असेल.